सन्मान नवदुर्गांचा असोसिएट श्री दीपक साडी, एक छत्र अनेक वस्त्र। नमस्कार, मी नम्रता वागळे। पुढारी न्यूजच्या सन्मान नवदुर्गांचा या नवरात्र विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपल्यासोबत एक अशी व्यक्ती आहे जिची ओळख करून द्यायची झाली तर अभिनेत्री, उद्योजिका, कवयित्री, निवेदिका, जितकी ओळख करावी तितकी थोडी आहे। ती आपल्या अभिनयाने चित्रपट, रंगभूमी, OTT, मालिका या सगळ्यामध्ये मुक्त विहार करते। आपला वारसा जपण्यासाठी उद्योजिका म्हणून एका वेगळ्या क्षेत्रात पाऊल टाकते। तुम्ही खरं तर आत्तापर्यंत ओळखलं असेलच, माझ्यासोबत प्राजक्ता माळी आहे आजची आपली दुर्गा। प्राजक्ता, खूप खूप स्वागत तुझं आणि सगळ्यात पहिल्यांदा तुला नवरात्रीच्या खूप शुभेच्छा। धन्यवाद। तुम्हा सगळ्यांनाच नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तू आज खूप सुरेख दिसतेस, खूप सुंदर दिसतेस। प्राजक्ताचे दागिने क्या बात आहे। तिथे येणारच आहे मी, पण तुझं हे जे वक्तव्य आहे, तुझं हे जे व्यक्तिमत्व आहे, बहुआयामी व्यक्तिमत्व, म्हणजे कवयित्री आहेस तू, तू अभिनेत्री आहेस, तू शो होस्ट करतेस, तू उद्योजिका आहेस, यातल्या कुठल्या पैलूशी तू वैयक्तिक खूप जवळ आहेस? की मी कलाकार आहे। कारण मला असं वाटतं की कलेचीच वेगवेगळी रूपं आहेत। लिखाण असो किंवा एखाद्या गोष्टीवर संस्कृतीशी निगडीत रिसर्च करून ते लोकांसमोर आणणं असो, किंवा निर्मिती असो, किंवा निवेदन असो, किंवा अभिनेत्री असो, हे सगळं कलेशीच निगडीत आहे। त्याचं काय म्हणत ना, त्याचे एक्झिक्युशन्स वेगवेगळ्या माध्यमातून होते, एवढंच काय ते। सो कलाकार असणं हेच मला माझ्या हृदयाच्या खूप जवळच आहे। मला हे ठाऊक आहे, मी कलाकार म्हणूनच शेवटपर्यंत काम करेन आणि कलाकार असतानाच शेवटचा श्वास घेईन या जगातून। क्या बात आहे। तुझ्या अभिनयाची सुरुवात, अभिनयाकडे येऊया तुझ्या आपण, अभिनयाची सुरुवात तुझी रंगभूमीपासून झाली। तू छोट्या पडद्यावर काम केलंयस, तू मोठ्या पडद्यावर काम केलंयस, तू OTT मध्ये काम केलेलं आहेस। या सगळ्यातला कुठला प्लॅटफॉर्म तुला वैयक्तिक भावतो आणि का? 70mm डेफिनेटली चित्रपट। कारण पुन्हा पुन्हा तो पाहिला जातो। मोठ्या पडद्यावर जे आपण पाहतो त्याचा इम्पॅक्ट आपल्या हृदयावर खूप मोठ्या प्रमाणात होतो। आणि मला आहे ना 3 तासात गोष्ट मांडणं आणि ती लोकांपर्यंत तेवढ्या चपखल पद्धतीनं बसवून सांगणं हे मला आवडतं। मालिकांमध्ये खूप वेळ द्यावा लागतो आणि खूप सातत्य आणि डेडिकेशन जरा जास्त आहे। त्याच्यापेक्षा नाटकांमध्ये दौऱ्यांचा आणि प्रवासाचा खूप मोठा आस्पेक्ट असतो। त्या मानानं मला फिल्म हे माध्यम म्हणजे सगळीच गणितं बघता आणि इम्पॅक्ट बघता खूप भावतं आणि चित्रपट माध्यम मला आवडतं। तू मालिकांच्या लांबीविषयी बोललीस। आता OTT वरती एक नवा फॉर्मॅट आलाय, लिमिटेड सिरीज म्हणून। काही एपिसोड्सच्याच त्या मालिका असतात, संपून जातात तेवढ्या एपिसोड्स नंतर। तू पण OTT वर काम केलेलं आहेस। या प्लॅटफॉर्म बद्दल आणि एक नवे आयाम आपलं मनोरंजन क्षेत्र गाठतंय त्याबद्दल? खूपच चांगली संधी आहे ही। कारण असे काही विषय आहेत की जे 3 तासात संपत नाहीत आणि असे काही विषय आहेत की मग ते वर्षभर आपण चालवू शकत नाही। याला मधला सुवर्ण मध्य आलाय OTT साठी की 10-15 एपिसोड मध्ये आपण ती कथा मांडू शकतो। ऑल्सो काही खूप बोल्ड विषय असतात। मग आता काही मर्डर मिस्ट्री असतात, काही अडल्ट काही सिनेमे असतात, म्हणजे स्टोरीज अडल्ट आहेत। मी म्हणत नाही कॉन्टेंट आणि दृश्य वाईज स्टोरी, तर ते आपण चित्रपट आणि मालिकांमध्ये नाही इन्कॉर्पोरेट करू शकत। त्यासाठी हा खूप चांगला एक माध्यम आहे। आणि आमच्यासारख्या काही कलाकारांना की मालिकांसाठी वेळ नाही द्यायचा आहे आणि चित्रपटांसाठीच वेळ राखून ठेवायचा आहे, पण मग मधल्या काळामध्ये चांगले विषय असतील तर आपण त्याच्यामध्ये जम्प करू शकतो। तर त्यासाठी सुद्धा मला फार OTT हा प्लॅटफॉर्म फार आवडतो आणि कधीही कुठेही आपण ते बघू शकतो। हे त्याचा आता प्लस पॉईंट वाढत राहिलाय की कारण आता प्रत्येकासाठी वेळ इतकी महत्वाची आणि प्रत्येक वेळी वेळ साधताच येईल त्या मालिकांची, त्या चित्रपटांची, तर आपण ते कधीही कुठेही जगात कुठेही असलं तरी आपण ते पाहू शकतो। सो इट इज व्हेरी कमेंडेबल। OTT बद्दल बोलतोय आपण। OTT वर रानबाजार नावाची जी मालिका आहे त्यामधली तुझी रत्ना ही भूमिका विशेष अप्रिशिएट झालेली होती। त्या रोल बद्दल थोडंसं सांगशील? आय एम व्हेरी ग्लॅड की खूप कमी स्पॅनमध्ये मला खूप वेगवेगळ्या भूमिका साकारायला मिळाल्या, इस्पेशली रत्ना। कारण माझा चेहरा अतिशय लोक असं म्हणतात सोज्वळ, निरागस, गोंडस आणि
या चेहऱ्यासाठी सेक्स वर्करची भूमिका देणं हे शिवधनुष्य अभिजित पानसे सरांनी उचललं आणि त्यांनी मला जेव्हा सांगितलं तेव्हा मला पण आश्चर्य वाटलं की वाव, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की जाईल मला हे कॅरेक्टर मला करायला फार आवडेल. कारण मला आता जे जे मी करत असते त्यावरून तुमच्या लक्षात येईलच की मला तोचपणा अजिबातच नाही आवडत आयुष्यात. तर मी कधीच बँकेत वगैरे जॉब करू शकले नसते. तर तोचपणा मला ना भूमिकांमध्ये आवडतो ना माध्यमांमध्ये आवडतो. तर मग मला वेगवेगळ्या भूमिका जेव्हा येतात तेव्हा मी उड्या मारते की येस हे मला करायचंय. सो पांडूमध्ये जेव्हा मला एक विलनचा रोल आला मी केला, मला खूप जण ओरडले की का केलास तू. म्हणलं वेगळ्या भूमिका आहे काहीतरी, हे इंटरेस्टिंग आहे, वाटणारच नाही की ही मुलगी विलन असू शकते. तर अशा पद्धतीचे रोल्स मला आवडतात, जास्त इंटरेस्टिंग वाटतात. आणि रत्ना तर खरंच आउट ऑफ द बॉक्स होती. कारण म्हणजे भरतनाट्यममुळे माझं एकदम लयबद्ध चालणं बोलणं, पुण्यामुळे भाषा अँड ऑल असं सगळं असल्यामुळे एक्झॅक्टली अपोजिट मला वागायचं होतं. कामाठीपुरामधली होती रत्ना आणि चालण्याची बोलण्याची शिव्या घालण्याची सगळीच ढब एक्झॅक्टली अपोजिट आहे ना. मी उत्तर ध्रुवावर आहे, ती दक्षिण ध्रुवावर होती. तर हा जो कॉन्ट्रास्ट आहे तो प्ले करायला मला ऍक्टर म्हणून फार आवडला आणि मजा आली. अर्थात फार कष्ट घ्यायला लागले, पण ऍज अन ऍक्टर म्हणून मला ते फार आवडतात. ऍज अन ऍक्टर म्हणून वेगळ्या पद्धतीनं वावरणं, देहबोली ठेवणं, भाषा, उच्चार, रिॲक्ट होण्याच्या पद्धती, इन जनरल दुसऱ्या समोरच्याकडे बघायचा लुक, यामध्ये सुद्धा डिफरन्स येतो. तर ऍक्टर म्हणून हे खूप चॅलेंजिंग जेव्हा असतं ना तेव्हा ते मला नेहमीच खूप आकर्षित करतं आणि मी नेहमीच त्या भूमिका स्वीकारते. मी तू हे चॅलेंजेस मला वाटतं बरेचदा असे स्वीकारलेले आहेस. म्हणजे मला आठवतं एका भूमिकेसाठी तू जवळपास काहीतरी 10-11 किलो वजन वाढवलेलं होतंस. आणखी मसाला पान वगैरे खायची तू प्रॅक्टिस करावी लागलेली होती तुला. म्हणजे कसं असतं हे ॲक्टरच्या लाईफमध्ये, तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये काहीही घडत असू दे, स्क्रीनवरती मात्र जी गरज आहे तुमच्या भूमिकेची तसं तुम्हाला राहावं लागतं. दिव्यच आहे की हे कसं करता एवढं दिव्य. म्हणून तर ऍक्टर्स लाईफ आहे. आणि साचेबद्ध आयुष्य जगायचं नसतं म्हणूनच तर अभिनेत्री अभिनेते होतात लोक. तर मला हेही आवडतं. डेफिनेटली खूप चॅलेंजिंग आहे कारण माझ्या शरीरावर त्यानंतर खूप परिणाम झाला. अचानक भयानक वजन वाढवलं, अचानक भयानक कमी केलं. जरीही मी कुठल्याही गोळ्या औषधांनी नाही ते केलं, म्हणजे वाढवलंही नाही आणि कमी नाही केलं. अतिशय नॅचरली प्रॉपर भाजी भात पोळी खाऊनच मी वजन वाढवलं आणि त्यातलाच कोटा पोर्शन कमी करून मी वजन कमी केलं. अर्थात अष्टांग योगानं मला खूपच मदत केली. पण तरी देखील केस, स्किन, इन जनरल झोप, ह्या गोष्टींवर खूप मोठा इम्पॅक्ट झाला. तर पण मी म्हणेन की हा अविभाज्य भाग आहे ऍक्टरच्या आयुष्याचा आणि असे चॅलेंजेस घेतले तरच मी एक समाधानी ऍक्टर असेल. नाहीतर मला दुःख झालं असतं की केवळ सरांनी सांगितलं होतं की ही भूमिका आहे पण 15 किलो वजन वाढवायचंय आणि वजन वाढवणार नाही म्हणून मी ती भूमिका सोडली असती ना तर मला गिल्ट आला असता ऍज अन ऍक्टर म्हणून. तर मग मी तेव्हा ते चॅलेंजेस स्वीकारते की दिग्दर्शकाला वाटतंय की ती बेढप पाहिजे, ती सुडवून नसावी, तर आपल्याला बेढप व्हायचंय का, तर आपल्याला ते पात्र साकारायचंय. आणि आपण कामाठीपुरामध्ये आहोत जिथे काही डाएट वगैरे असला काही झोनच नाहीये ना. सो मी इनफॅक्ट त्या सिरीजमध्ये अजिबात मेकअप केला नाही. रॅदर मी जेव्हा कामाठीपुराला भेट दिली होती त्या मुली काय वापरतात, कुठले प्रोडक्ट्स वापरतात ते प्रोडक्ट्स मी वापरले. तशी मी हेअरस्टाईल केली. मी कितीतरी दिवस हेअर स्पा केला नाही. तर अशा बऱ्याच गोष्टी मी काय मॅनिक्युअर पेडिक्युअर वगैरे अशा बऱ्याच गोष्टींवर आम्ही काम केलं आणि तो रॉनेस आणण्यासाठी स्किनमध्ये, हेअरमध्ये आणि अर्थातच बॉडी लँग्वेजमध्ये त्याच्यावर खूप काम झालं आणि म्हणूनच ती वेगळी उठून दिसली भूमिका. पण डे टू डे लाईफ आणि एखाद्या भूमिकेसाठी स्वतःमध्ये एवढे बदल घडवणं हे कोपिंग कसं जमतं, कसं करतात? मला यामध्ये मेडिटेशन खूप साथ देतं आणि खूप मदत करतं. प्राणायाम, योग आणि ध्यान ही त्रिसूत्री आहे माझ्या आयुष्याची, ज्याच्यामुळे मी खूप अलाइन्ड राहते, एका मार्गावर राहते, फोकस्ड राहते. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की स्वीकारलंय हे आयुष्य. आता हे जर आयुष्य असं नसेल तर ते रटाळवाणं होईल. त्यामुळे DNA मध्ये आहे हे. मला खूप जाणवतं की मी
बाकी काहीच होऊ शकलं नसते आयुष्यात. मी कितीही काय करायचा प्रयत्न केला असता तरी मी कलाकारच म्हणून जन्माला आली आणि मी भाग्यवान की मी तेच करतेय. कारण मला माहितीये की इतर कुठल्याही गोष्टींमध्ये मी रमलेच नसते. तर हे असं आहे, हे अवघड आहे, कॉम्प्लेक्स आहे, कलरफुल आहे, इंटरेस्टिंग आहे, म्हणूनच मला ते भावतंय आणि मी टिकते इथे. क्या बात आहे. तू महाराष्ट्राची हास्यजत्रा होस्ट करतेस आणि तुझ्या त्यातल्या ज्या विटी कॉमेंट्स असतात, जसजसे एपिसोड्स पुढे जात आहेत तसतसा प्राजक्ताने हा शो कसा गुंफून ठेवलाय याची अनुभूती प्रेक्षकांना येते. त्या शोमधले अनुभव म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता ज्या वेळेला एक अँकर, एक शो होस्ट म्हणून जेव्हा लँड करते ती प्राजक्ता. मला इन जनरलच स्वागत करायला, एक पॉझिटिव्ह एनर्जी एक्झिबिट करायला, सगळ्यांना हसतमुख चेहऱ्यांनी सगळ्यांचं स्वागत करणं आणि सामोरं जाणं हे मला आवडतं. आय बिलीव्ह की आपण सगळ्यांची एनर्जी अपलिफ्ट केली पाहिजे. सो माझ्या स्वभावामुळे मला अँकरिंग हा जॉब सूट होतो असं मी म्हणेन. मी अँकर आहे का मुळची? नाही. मला कधी अँकर व्हायचं होतं का आयुष्यात? नाही. पण माझी स्वभाव वैशिष्ट्ये अशी आहेत की अँकर म्हणून ती त्याला सूट होतात आणि माझ्यासाठी हा प्लस पॉइंट आहे की मला हसायला खूप आवडतं. त्यामुळे मी स्वतःला अँकर मानतच नाही त्या शो मध्ये. मी प्रेक्षक म्हणून जाते आणि मी खूप आनंद घेते त्याचा. तुझा तो जो डायलॉग आहे, वा दादा वा, मला वाटतं आता महाराष्ट्र त्या डायलॉगच्या मागे वेडा झालेला असेल. प्रेक्षक ज्या वेळेला या डायलॉग बद्दल तुझ्याशी बोलतात किंवा तुझ्या कुठल्याही डायलॉग बद्दल तुझ्याशी बोलतात, तुझी काय प्रतिक्रिया असते? कसं वाटतं? भारी वाटतं. मला ऍक्च्युली माहिती नव्हतं की मी कधी हे म्हणायला लागले आणि कधी एवढं लोकप्रिय झालं. आणि गंमत वाटते जेव्हा तरुण मुलं पण म्हणतात एकदा ते वा दादा वा म्हणा ना, आणि मी म्हणते हॅलो तू तरुण आहेस, तुला खरंच माझ्या तोंडून दादा ऐकायचंय? तर तेव्हा ते असे अरे नाही म्हणजे नाही, हे जे होतं ते मला फार गमतीशीर वाटतं. पण मला हेही खूप आवडतं की खामोश किंवा आरारारा खतरनाक एका व्यक्तिरेखेला एक कुठलं तरी एक डायलॉग मिळतो ना, तेव्हा तो पॉप्युलर होणं काय हे मी बघतीये, हे मी अनुभवते आणि मला ते फार आवडतंय. हे रेअर आहे. सगळ्याच कलाकारांना असा एखादा टॅग मिळतो असं नाही. तर माझ्या वाटेला तो आल्याचा मला आनंद आहे. बरं, ते प्राजक्ता आणि फरसाण हे काय गुळपीट आहे? मला जेव्हा भाजी आवडत नाही कुठली, दोडक्याची वगैरे गवारीची आईने भाजी केली असेल, तर ही माझी लहानपणापासूनची सवय आहे की मी त्याच्यात फरसाण टाकून खाते. आणि चहाच्या वेळेला वगैरे मला फक्त चहा प्यायला आवडत नाही, मग त्याच्यावर काहीतरी नमकीन काहीतरी पाहिजे असं एक झोन होता पहिल्यापासून. त्यामुळे माझ्याकडे सतत फरसाण असायचा आणि तो मग हळूहळू सेटवर इतका पॉप्युलर झाला की ह्या लोकांनी मला चिमटे काढू तो इतका पॉप्युलर केलाय की आता मी फरसाण क्वीन झाली. मला आवडतो, पण जितका ह्यांनी अधोरेखित केलाय तितका नाही, पण येस मला आवडतो फरसाण. या सगळ्यामध्ये कवयित्री प्राजक्ता कुठे फिट बसते? तुझ्या कवितेमागची प्रेरणा काय? कारण असं म्हणतात शब्द सुचायला कुठेतरी एक ठिणगी असावी लागते, एक स्पार्क असावा लागतो. तुझा तो स्पार्क काय आहे? मला असं वाटतं की मला वाचनाची फारच गोडी आहे आणि मग मी तशी वाटते खूप एक्स्ट्रोवर्ट, पण मी खूप इंट्रोवर्ट आहे आणि माझ्या मी कोर भावना खूप कमी माणसांबरोबर शेअर करते आणि जेव्हा मी त्या शेअर करत नाही तेव्हा मी त्या लिहिते आणि त्यातूनच आय थिंक लिखाण जन्माला आलं आणि मला ते आवडतं. तो जॉबच मला खूप आवडतो. ते स्वतःमध्ये रमणंच खूप आवडतं, स्वतःच्या भावना कागदावर उतरवणंच खूप आवडतं. तर या स्वभावात बेसिक स्वभाव वैशिष्ट्य आहे ते आणि मला लिखाण करायला खरंच खूप आवडतं. म्हणजे कविता नाही, फक्त हाच झोन असं नाही, पण मला असं मी ललित लेख किंवा कथा हे सुद्धा मला लिहायला फार आवडेल आणि मी खूप रमेन त्याच्यामध्ये. आय नो आत्ता सध्या या धावपळीमध्ये मला खूप दिवसात काही लिहायला जमलं नाही, पण जसा वेळ मिळतो एखादं काही ना काहीतरी मी लिहिते. एखादं पान तरी रोजनिशी लिहिते. मध्येच 15 दिवसातून एकदा आठवण येते की खूप दिवसात काही लिहिलं नाही, तर मी काही नाही, काय घडलं या 15 दिवसांमध्ये एवढंही लिहून काढते. आणि मला फार आवडतं. माझ्याकडे गेल्या 5-7 वर्षांच्या डायरीज आहेत आणि कधीतरी अचानक भयानक मी काहीतरी वाचते आणि मला गंमत वाटते की 5 वर्षांपूर्वी ही गोष्ट मला माहिती होती आणि मी इतकी छान लिहून ठेवली ही इथे. तर हे फार इंटरेस्टिंग आहे. मला हा एक्सरसाइजच खूप इंटरेस्टिंग आहे. तर मला मला हातानं लिहायला खूप गोष्टी आवडतात.
तू आता नखशिखांत दागिन्यांनी मढलेली आहेस आणि जसं तू सुरुवातीला सांगितलंस ते प्राजक्तराजचे सगळे दागिने आहेत. मुळात ही संकल्पना कुठून आली, त्यामागची आयडिया, प्रेरणा काय होती? मराठी दागिने हे फक्त सोने आणि चांदीमध्ये बनतात कारण हँडमेड आहेत. कारागीर हाताने घडवतात आणि इमिटेशन ज्वेलरी नाही बनत का तर कारागीर बनवूच शकत नाही कारण धातू जेव्हा लोर जसं खाली येतो आपण तांब वगैरे जे असतं तर त्याच्या घडणावळीमध्ये त्यांना काही फायदा होत नाही. म्हणून मराठी दागिने कधी इमिटेशन फॉर्ममध्ये आले नाही. आणि सोनं आणि चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट खूप मोठी होते त्यामुळे इमिटेशनमध्ये जे मिळतं ना ते सगळीकडे मग सर्वदूर पसरतं आणि मग त्याचा एक क्रेज निर्माण होते. मराठी दागिन्यांची क्रेज निर्माण झाली नाही आणि होत नव्हती असं मला जाणवलं. माझ्या भावाच्या लग्नामध्ये मला परिधान करायचं त्याने ऑथेंटिक दागिने मिळाले नाही. तर ते इतकं हिट झालं मला की ह्या क्षेत्रात कोणी कामच करत नाहीये. आणि मला एक ज्वेलर्स म्हणाले की तुमच्यासारख्या व्यक्तींनी केलं पाहिजे ज्यांनी एका क्षणात ज्यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे की ते लाखो लोकांपर्यंत पोहोचेल. तर तुम्ही हे हातात घ्या आणि आम्ही तुम्हाला सर्व ती मदत करू. आणि त्यांनी खरंच मला खूप मदत केली आणि ह्या विचारांना खूप पाठबळ दिलं आणि त्यातून हे सगळं जन्माला आलं. प्राजक्तराज पारंपरिक मराठीचा. शेवटचा प्रश्न, तुझा फुलवंती हा सिनेमा येतोय तर त्यातल्या भूमिकेविषयी आम्हाला आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. फुलवंती ही नर्तकी आहे भारतभर गाजलेली आणि पुण्यात पेशव्यांच्या दरबारात नर्तनासाठी येते आणि तिथे असं काहीतरी घडतं तिच्या आयुष्यात की तिच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळतं शास्त्री बुवांच्या रूपानं आणि खळबळ उडते अख्ख्या पुण्यामध्ये. आव्हान देतात एकमेकांना, पैज लागते, एकमेकांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्या इतपत ती डेंजर पैज आहे की पेशवे पण हताश होतात की काय करायचं. आणि मग पुढे कोण जिंकतं कोण हरतं, कसा तो सामना होतो, कसा रंगतो. आणि सरते शेवटी प्रेक्षक म्हणून आपण काय त्यातून थॉट घेतो म्हणजे कोण जिंकलं कोण हरलं तर फक्त ते हरले जिंकले असं नाहीये. त्यातून माणूस म्हणून प्रत्येक जण काहीतरी टेकअवे काहीतरी घेऊन जाणार आहे आणि तो युनिव्हर्सल आहे. सगळ्या लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना अपील होणार आहे. तर असा हा सिनेमा 11 ऑक्टोबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. मराठी जनांनी एवढा मोठा सिनेमा आम्ही घेऊन आलोय त्यांनी त्याला उत्तम प्रतिसाद द्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करते. अगदी प्राजक्ता, 11 ऑक्टोबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित. येस प्राजक्ता, एवढंच सांगितलंस तू त्या चित्रपटाबद्दल पण आमची उत्कंठा अगदी शिगेला नेऊन पोहोचवलेली आहेस. खूप शुभेच्छा तुला या नवीन चित्रपटासाठी आणि नवरात्रीच्या सुद्धा पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. तर सन्मान नवदुर्गांचा या विशेष कार्यक्रमाच्या या भागात इथेच थांबतोय. उद्या पुन्हा एकदा भेटूया एका नव्या दुर्गेला. पाहत रहा पुढारी न्यूज. सन्मान नवदुर्गांचा असोसिएट श्री दीपक साडी. एक छत्र अनेक वस्त्र.